हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सेकंड पार्टचा पहिला चॅप्टरचं थोडं डिस्कस करणार आहोत. म्हणजे समरच्या सुट्ट्यामध्ये तुमचा हा थोडा बेसिक कव्हर व्हावं म्हणून हा व्हिडिओ आपण इथे टाकत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा चॅप्टर रन करणार आहोत. म्हणजे त्या चॅप्टरचं नाव आहे डिफरन्शिएशन. लोक त्याला डेरिव्हेटिव्ह पण म्हणतात. ओके, हा आहे डिफरन्शिएशन. काही लोक याला डेरिव्हेटिव्ह नावानं ओळखलं जातं, डेरिव्हेटिव्ह. तर बाळांनो, या व्हिडिओमध्ये सगळ्या फॉर्म्युल्याचा वापर आपण कशा प्रकारे करणार आहोत तो या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट पाहूया. तर बघा, चला आता स्टार्ट करूया. तर याच्यामधला पहिला युनिट स्टार्ट करूया. डिफरन्शिएशन काय असतं आणि याचे बेसिक फॉर्म्युले काय आहे. सेकंड पार्ट मधला हा फर्स्ट चॅप्टर आहे. सेकंड पार्ट मधला हा फर्स्ट एकदम बेसिकली लक्षात ठेवा, एकदम इझी जाणार हा, एवढा काही हार्ड पण नाही हा चॅप्टर. चलो, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिफरन्शिएशन अँड डेरिव्हेटिव्ह्ज. ओके, तर बाळांनो, याच्यामध्ये पहिल्यांदा छोटे मोठे फॉर्म्युले लागतात. आपण फॉर्म्युलेसाठी छोटासा एक बॉक्स तयार करूया, म्हणजे एक पार्ट आपला तयार होऊन जाईल. ओके, आणि यासाठी एक छोटासा पार्ट तयार केल्याच्या नंतर हा एक बॉक्स असेल आणि या प्रकारे या पहिल्या फॉर्ममध्ये आपल्याला फंक्शन दिले जाईल. फंक्शन काय दिले जाईल? फंक्शन. फंक्शनला आपण एफ ऑफ एक्स न इंडिकेट करत असतो, दर्शवत असतो. आणि याचा पहिला डेरिव्हेटिव्ह असेल तर तो एफ डॅश ऑफ एक्स असेल. ओके, पहिला डेरिव्हेटिव्ह कोण असेल? एफ डॅश ऑफ एक्स. तर बघा, तर आपण पहिला फॉर्म्युला लिहायला चालू करूया. फॉर्म्युला नंबर 1, एक्स टू द पॉवर एन असेल तर याचा फॉर्म डेरिव्हेटिव्ह होणार एन एक्स एन मायनस 1. बाळांनो, आता सर म्हणा हे कसं समजणार? त्यासाठी एक छोटंसं एक उदाहरण घेऊया बाजूलाच. या फॉर्म्युल्याचं एक्सप्लेनेशन. एक्स टू द पॉवर जर 7 असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह होणार 7 एक्स टू द पॉवर 7 मायनस 1. म्हणजे हे काय होणार? 7 एक्स टू द पॉवर 6. एक अजून एक्झाम्पल घेऊया. एक्स टू द पॉवर आपल्याकडं 10 असेल तर काय होणार? 10 समोर जाणार एक्स टू द पॉवर 9 मायनस 1, म्हणजे 10 एक्स टू द पॉवर 10 मायनस 1. तर आन्सर काय असणार या ठिकाणी? 9. ओके, आता हा पॅटर्न चालणार. अजून एक एक्झाम्पल बघा या ठिकाणी. एक्स टू द पॉवर जर आपल्याकडं 5 असेल तर डायरेक्ट आपण काय लिहिणार? 5 एक्स टू द पॉवर 4. ओके एव्हरीबडी, हा आपला पहिला फॉर्म्युला फिनिश. आपण जाऊया दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे. फॉर्म्युला नंबर 2. दुसरा फॉर्म्युला काय म्हणतं? जर आपल्याकडे कॉन्स्टंट असेल, ओके, कॉन्स्टंट बोले तो नंबर, कुठला पण जर नंबर असेल किंवा एबीसीडी पैकी कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 घ्यायचा. त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय घ्यायचा? 0. चला, तर तिसरा फॉर्म्युला. जर आपल्याकडे लॉग एक्स आलेला असेल, लॉग एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 बाय एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 बाय एक्स. लक्षात ठेवा बाळांनो व्यवस्थितपणे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 बाय एक्स. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर नवीन फॉर्म्युला तयार होणार आपल्याकडे आता ई टू द पॉवर एक्स. ई टू द पॉवर एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्सच असतं बाळांनो. ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? ई टू द पॉवर एक्स. चला, तर त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. ए टू द पॉवर एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असणार ए टू द पॉवर एक्स लॉग ए. ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? लॉग ए. बाळांनो, हे जे आपण इथं पाहिलो त्याचे एक्झाम्पल आपण लगेच पाहणार आहोत, त्यात काही विशेष नाहीये अवघड. बघा, याचं एक्झाम्पल घेऊया. हे काय म्हणतं या ठिकाणी? याच ठिकाणी 7 टू द पॉवर इथं असेल एक्स. 7 टू द पॉवर एक्स असेल तर आपण काय लिहिणार? 7 टू द पॉवर एक्स लिहिणार आणि इथं लिहिणार लॉग 7. कळायला का बाळांनो? उदाहरण एकदम इझी एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया. 8 टू द पॉवर एक्स असेल तर इथे लिहिणार आपण 8 टू द पॉवर एक्स लॉग काय असणार या ठिकाणी? 8. हे असं एकदम सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल आहेत. एकदम इझी चॅप्टर आहे हा. त्याला तुमचं बेसिक कंप्लीट करून होऊन जातं आपलं या समरमध्ये. चलो, तर बाळांनो पुढे जाऊया. आता अंडर रूट एक्स. अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असेल 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. त्याच्यानंतर उदाहरण घ्या. हे बघा, याचं एक्झाम्पल बघायचं असेल तर एक्झाम्पल आहे अंडर रूट, इथं लिहिलं आपण साइन एक्स. तर याचं काय येणार? 1 अपॉन 2 अंडर रूट साइन एक्स.
आणि मधात कोण आहे साइन, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस, इथे लिहून टाकायचं कॉस, म्हणजे आन्सर झालं कॉस एक्स अपॉन 2 अंडर रूट साइन एक्स. ओके बाळांनो, आपण एक्झाम्पल नंतर पुढे बघूया, तर एक्झाम्पल फॉर्म्युले पहिले क्लिअर करून घेऊया सगळे एक एक. चलो पुढे जाऊया. 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स स्क्वेअर. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे -1 अपॉन एक्स स्क्वेअर, आणि शेवटचा आहे याच्यामध्ये बेसिक वालं 1 अपॉन एक्स चा पॉवर n असेल तर -n अपॉन एक्स टू द पॉवर n प्लस 1. बाळांनो, हे छोटे छोटे बेसिक फॉर्म्युले आहेत आपल्या डेरिव्हेटिव्हचे. आपण याच्यामध्ये थोडेफार